Hello and welcome to the next session of this cell division. आपण मायटॉसिस पाहतोय. मायटॉसिस मधली कॅरिओकायनेसिस मध्ये पहिली फेज बघितली होती प्रोफेज. आता या प्रोफेज नंतरची फेज आपल्याला पाहिजे ती म्हणजे मेटाफेज. आता या मेटाफेजमध्ये सेकंड फेज आहे कॅरिओकायनेसिसची. प्रोफेजच्या नंतर मेटाफेजमध्ये जात असताना काय काय बदल होतात हे आपल्याला बघायचं आहे. सेकंड फेज आहे ती म्हणजे मेटाफेज. सो मेटाफेज, मेटा मीन्स मिडल. ह्या मेटाफेजमध्ये ही प्रोफेजची डायग्राम आहे. आता प्रोफेजचं रूपांतर, सो दिस इज द प्रोफेज. ह्या प्रोफेजचं रूपांतर मेटाफेजमध्ये कसं होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. प्रोफेजमध्ये काय काय बदल झाले हे पुन्हा एकदा बघूया. बघा, हे केंद्रकाचं आवरण होतं ते डिसॅपिअरिंग व्हायला सुरुवात झाली होती. न्यूक्लिओलस स्टार्ट्स डिसॅपिअरिंग व्हायला सुरुवात झाली होती. सेंट्रिओल्स आहेत, हे दोन एकमेकाच्या विरुद्ध टोकाला रिपल्शन झालेलं होतं त्यांच्यात. आणि हे जे क्रोमोझोम्स होते ते मूळचे लॉंग होते, थिन होते, इनविजिबल होते. आता मात्र ते शॉर्ट झालेत, थिक झालेत, विजिबल झालेत, कारण त्याचं कंडेन्सेशन आणि डिहायड्रेशन झालं आहे. कोणत्या फेजमध्ये? प्रोफेजमध्ये. आता काय होतं बघा, मेटाफेजमध्ये काय काय होतं बघा. ह्या मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ती कंप्लीट डिसॅपिअर होतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज completely disappear. Nuclear membrane is completely disappear. दुसरं, हे न्यूक्लिओलस असतं हे पण निघून जातं. म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपिअर झालं, न्यूक्लिओलस पण नष्ट होतं, कंप्लीट डिसॅपिअर. सो न्यूक्लिओलस is also completely disappear. ओके, काय काय नष्ट झालं? केंद्रकाचं आवरण पूर्ण नष्ट झालेलं आहे, दिसत नाही इथं. न्यूक्लिओलस सुद्धा नष्ट झालेलं आहे. हे जे क्रोमोझोम्स आहेत ते अजून शॉर्ट होतात, थिक होतात आणि त्याची क्रोमॅटिड्स तयार होतात. सो क्रोमोझोम्स आर शॉर्ट, थिक आणि हे बरोबर ह्या पेशीच्या मध्यभागी म्हणजे इक्वॅटोरवरती येतात. थिक ॲट इक्वॅटोर. इक्वॅटोरवरती येतात म्हणजेच पेशीच्या मध्यभागी येतात. बघा, हे जे क्रोमोझोम्स आहेत हे क्रोमोझोम्स बरोबर पेशीच्या मध्यभागी अरेंज होतात. म्हणजे हा दोन क्रोमोझोमला जोडलेला पार्ट असतो, हे क्रोमोझोम्स आहेत, इक्वॅटोरियल प्लेनला येतात. बरोबर मध्यभागी येतात. हा जो पार्ट असतो ब्लॅक कलरनी दाखवतो इथं, कनेक्टिंग पॉईंट असतो तो सेंट्रोमियर असतो. क्रोमोझोमला जोडणारा पार्ट असतो तो सेंट्रोमियर. सो क्रोमोझोम्स आर शॉर्ट, थिक अँड ॲट इक्वॅटोर. हा इक्वॅटोरल पार्ट आहे, मध्यभागी असतो. सो दीज आर दी क्रोमोझोम्स. काय काय बदल होत आहेत बघूया. हे क्रोमोझोम्स मध्यभागी आलेले आहेत. सो दीज आर दी क्रोमोझोम्स ॲट इक्वॅटोर किंवा इक्वॅटोरियल प्लेन म्हणा, मध्यभागी येतात पेशीच्या बरोबर. आता उरलंय काय? हे सेंट्रिओल्स आहेत, दोन सेंट्रिओल्स आहेत.
हे अजून रिपल्स होतात. एक सेंट्रीओल या पोलकडे येतं, दुसरं सेंट्रीओल या पोलकडे येतं. म्हणजे सेंट्रीओल्स असतात ते मात्र वेगवेगळ्या टोकांना निघून जातात, अपोजिट साईडला जातात, विरुद्ध टोकाला जातात. सो वन ऑफ द सेंट्रीओल रिमेनिंग ॲट दिस साइड, समजा इथे एक सेंट्रीओल आहे, या साईडला हा एक सेंट्रीओलचा पार्ट आहे, इकडे एक सेंट्रीओलचा पार्ट आहे. हे दोन विरुद्ध टोकाला जातात ॲट अपोजिट एंड. ओके. आता हे जे सेंट्रीओल्स असतात हे साईडला रेज इमिट करतात, ॲस्टर रेज म्हटलं आता याला, ॲस्ट्रल रेज. आणि त्याचबरोबर स्पिंडल फायबर पण तयार करतात. सो प्रोड्यूस स्पिंडल फायबर्स. काही स्पिंडल फायबर हा जो पार्ट असतो क्रोमोझोमचा मध्यभागी अटॅच झालेला पार्ट आहे, याला म्हणायचं सेंट्रोमियर. काय म्हटलं आता? सेंट्रोमियर. सेंट्रोमियर. आता हे जे स्पिंडल फायबर्स आहेत, काही स्पिंडल फायबर इकडं कनेक्ट होतात सेंट्रोमियरला, हे असे कनेक्ट होतात. तर काही फायबर्स असतात ज्याला आपण थोडेसे आपण डॉटेडनी दाखवलं तरी चालेल, काही कंटिन्युअस असतात या पोलपासून पोलपर्यंत. तर या ठिकाणी कायनेटोकोर असतो. सेंट्रोमियरच्या दोन्ही साईडला कायनेटोकोर असतो आणि कायनेटोकोरला हे स्पिंडल फायबर असतात, हे अटॅच होतात. हे स्पिंडल फायबर काही पोल टू पोल असतात, म्हणजे या पोलपासून या पोलपर्यंत असतात, काही कनेक्टिंग असतात. सो स्पिंडल फायबर्स. सो दीज आर दी स्पिंडल फायबर्स. स्पिंडल फायबर्स. ओके. या सेंट्रीओलच्या सेंट्रोमियर आहे त्याच्या या ठिकाणी ब्ल्यू कलरनी दाखवलेला पार्ट आहे, याला कायनेटोकोर म्हणायचं. कायनेटोकोर. आणि ह्या कायनेटोकोरला जनरली हे जे कायनेटिक स्पिंडल असतात, याला स्पिंडलला कायनेटिक स्पिंडल पण म्हटलं जातं, जे कायनेटोकोरशी कनेक्ट केले जातात. कशाशी कनेक्टेड असतो? सेंट्रोमियरशी. सो फॉर्मेशन ऑफ, पहिल्यांदा सेंट्रीओल लिहूया. सेंट्रीओल गोज ॲट अपोजिट पोल्स. सो centrioles goes at opposite poles. Formation of spindle fibers. So formation of spindle fibers. Spindle fibers. So this state of this karyokinesis, that means mitosis phase, is called as metaphase. Called as metaphase. बघा मेटाफेज मध्ये काय काय बदल झाले. न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीट डिसॅपियर, न्यूक्लिओलस कंप्लीट डिसॅपियर, क्रोमोझोम शॉर्ट आहेत, थिक आहेत, इक्वॅटोरियल प्लेनला येतात, पेशीच्या मध्यभागी येतात, याला म्हणायचं इक्वॅटोरियल प्लेन. त्याच्यानंतर सेंट्रीओल्स हे दोन विरुद्ध टोकाला जातात, एक या पोलकडे आहे, एक या पोलकडे आहे. सेंट्रीओल ॲट अपोजिट पोल्स. फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर्स तयार झालेले आहेत आणि हे स्पिंडल फायबर असतात, हे कायनेटोकोअर पार्ट असतो कोणाचा? सेंट्रोमियरचा. सेंट्रोमियर कोणाला म्हणायचं? दोन क्रोमॅटिड जिथं जोडल्या जातात याला सेंट्रोमियर म्हटलं जातं आणि त्याच्या कायनेटोकोअरला काय जोडलं जातं? स्पिंडल फायबर्स. सो दिस इज दी इन केस ऑफ मेटाफेज, याला आपण ॲस्ट्रल रेस म्हणतो. हे ॲस्ट्रल रेस तयार झालेले आहेत अनिमलमध्ये. सो ॲस्ट्रल रेस तयार झाले तर ॲस्टर मायटॉसिस म्हणायचं. आणि
ॲनिमलमध्ये असतं, प्लांटमध्ये मात्र ॲस्ट्रल असतो. सो दीज आर दी ॲस्ट्रल रेज. ॲस्टर रेज म्हटलं जातं किंवा ॲस्ट्रल रेज. ॲस्ट्रल रेज. जर ॲस्ट्रल रेज तयार झालं तर त्या डिव्हिजनला म्हणायचं ॲस्टर मायटॉसिस, कॉल्ड ॲज ॲस्टर मायटॉसिस. When astral rays are present and it is occurs in case of animal cell, but in case of plant cell astral rays are absent. So anastral म्हणायचं. काय म्हणायचं? anastral. Aster mitosis in case of plant cell. Okay, so this is the important in case of NEET as well as CET, even theory. Aster mitosis in case of animal cell, anaster plant cell, aster ray present, astral ray absent. Okay, so this is about मेटाफेज. डायग्राम काढून घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्या. ओके, तुम्ही डायग्राम काढलेले असेल मेटाफेज. आता याच्यानंतरची फेज आपल्याला बघायची आहे ती म्हणजे थर्ड फेज आहे कॅरिओकायनेसिसची, ॲनाफेज. नंबर 3 ॲनाफेज. फर्स्ट फेज कोणते आहे सांगा एकदा? प्रोफेज. कॅरिओकायनेसिसमध्ये प्रोफेज, त्याच्यानंतर मेटाफेज, नेक्स्ट ॲनाफेज. आता या मेटाफेज पासून ॲनाफेज तयार होत असताना काय काय बदल होणार हे आपल्याला बघायचं आहे. सो मेटाफेज इज कन्व्हर्टेड इनटू ॲनाफेज. सगळ्यात महत्त्वाचा पहिला बदल असा होतो की हे जे क्रोमोझोम ॲट इक्वॅटोरियल रेंजला प्लेनला आहेत बघा, हा एक क्रोमोझोम. तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं एनलार्ज स्ट्रक्चर दाखवतो. हा दुसरा त्याचा पार्ट आहे आणि हा कनेक्टिंग पॉइंट आहे. ह्या ज्या आहेत यांना म्हणायचं क्रोमॅटिड्स. काय म्हणायचं? क्रोमॅटिड्स. क्रोमॅटिड्स. हा जो डार्क पॉइंट दाखवलेला आहे याला म्हणायचं सेंट्रोमियर. सेंट्रोमियर. ह्या सेंट्रोमियरच्या या साईडला एक कनेक्टिंग पॉइंट असतो, मी ब्ल्यू कलरने दाखवतोय. याला म्हटलं तर कायनेटोकोर. कायनेटोकोर की ज्याला स्पिंडल फायबर, इकडचा हा स्पिंडल फायबर असतो. हा स्पिंडल फायबर याला कनेक्ट केला होतो, कोणाला? कायनेटोकोरला इकडं कनेक्ट केला होतो. ओके, आता काय होतं, हे जे स्पिंडल फायबर आहेत हे दोन्ही साईडला खेचले जातात. म्हणजे या साईडला खेचला जातो, हा इकडं खेचला जातो आणि खेचल्यामुळं हा जो पार्ट असतो हा बरोबर इथून सेंटरमधून कट होतो. म्हणजे हा जो सेंट्रोमियर आपण दाखवलेला आहे हा सेंट्रोमियर डिवाइड होतो दोन पार्टमध्ये आणि दोन पार्टमध्ये डिवाइड झाल्यामुळं हा या क्रोमॅटिड्स असतात किंवा त्याला डॉटर क्रोमोझोम म्हणायचं, हा इकडे खेचला जातो, हा इकडे खेचला जातो. म्हणजे हेच स्ट्रक्चर आपल्याला असं पाहायला मिळेल. हा डिवाइड झालेला सेंट्रोमियर आहे, हा त्याचा पार्ट आहे, त्याचा पार्ट, आणि इकडे या साईडला खेचला जातो. असाच हा डिवाइड झालेला सेंट्रोमियर आहे, तो या साईडला खेचला जातो. दोन्ही साईडला खेचलं तर याचा अर्थ ह्याचे अर्धे पार्ट्स आहेत ते या साईडला खेचले जातात, उरलेले अर्धे असतात ते या साईडला खेचले जातात. काय काय होईल बघूया आपण, चेंजेस काय काय होणार आहे. तर हे स्पिंडल फायबर्स असतात, त्या स्पिंडल फायबरचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि हा अर्धा पार्ट असतो बरोबर तो या साईडला खेचला जातो.
हे या साईडला खेचले जातात आणि उरलेला अर्धा पार्ट असतो तो पलीकडच्या साईडला इकडे खेचला जातो. सेल मेम्ब्रेन आहे. म्हणजे हा उरलेला अर्धा पार्ट असतो तो या साईडला खेचला जातो. उरलेले हे स्पिंडल फायबर्स आहेत. ओके, आता काय होतं, हे जे स्पिंडल फायबर्स आहेत हे यांच्यामध्ये सुद्धा तयार होतात, आतील साईडला पण तयार होतात. सेंट्रोमियर टू सेंट्रोमियर, या सेंट्रोमियर पासून या सेंट्रोमियर पर्यंत हे कनेक्टेड असतात. तर हे जे स्पिंडल फायबर्स आहेत, ह्या स्पिंडल फायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत. 4 प्रकारचे टाईप्स आहेत. कोणकोणते 4 टाईप्स हे आपण बघणार आहे. पहिल्यांदा हे ॲस्ट्रल रेज आहेत, स्पिंडल फायबर्स आहेत. हे जे क्रोमॅटिड्स आहेत याला तुम्ही डॉटर क्रोमोझोम्स पण म्हणू शकता किंवा क्रोमॅटिड्स म्हणू शकता. क्रोमॅटिड्स किंवा डॉटर क्रोमोझोम, डॉटर क्रोमोझोम. ओके, आता मात्र ही मेटाफेज निघून जाते आणि त्याचं कन्व्हर्जन हे ॲनाफेजमध्ये होतं. सो मेटाफेज इज कन्व्हर्टेड इनटू ॲनाफेज. हा जो पार्ट असतो हा सेंट्रिओल आहे. सेंट्रिओलच्या सभोवतालचे रेज आहेत त्याला ॲस्ट्रल रेज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ॲस्ट्रल रेज. आणि हे जे ॲस्ट्रल रेज आहेत हे शॉर्ट असतात आणि स्पिंडल फायबर्स आहेत हे मात्र लॉंग असतात. आता हे स्पिंडल फायबर्स आपल्याला बघायचे आहेत वेगवेगळ्या टाईपचे. म्हणजे पहिल्यांदा काय झालं, डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर झाली. सो डिव्हिजन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर म्हणजे हा कनेक्टिंग पॉईंट असतो, याला काय म्हणायचं आहे? सेंट्रोमियर. मूळचा एकत्र होता, आता त्याचे डिव्हिजन झाले. देन फॉर्मेशन ऑफ क्रोमॅटिड्स, सेपरेशन म्हणू आपण. सेपरेशन ऑफ क्रोमॅटिड्स. ह्या क्रोमॅटिड्स आहेत, ह्या क्रोमॅटिड्स एकमेकापासून वेगळ्या झाल्यात, सेपरेट झाल्यात, ज्याला आपण डॉटर क्रोमोझोम्स म्हणतो. देन कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल. हे स्पिंडल फायबर असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्पिंडल फायबर्स. हे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं काय होतं, ह्या क्रोमॅटिड्स या साईडला जातात, ह्या क्रोमॅटिड्स या साईडला. सो क्रोमॅटिड्स गोज टुवर्ड्स अपोजिट पोल्स. सो क्रोमॅटिड्स goes towards opposite, विरुद्ध दिशेला जातात, opposite poles. So this phase is called as anaphase. आता या anaphase मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स आहेत, तेही बघूया आपण. ओके, चला टाईप बघूया स्पिंडल फायबरचे. आता हे स्पिंडल फायबर्स आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. ह्या स्पिंडल फायबरचे वेगवेगळे टाईप्स आहेत. पहिला टाईप बघूया आपण. हे एका पोलपासून दुसऱ्या पोलला कनेक्ट करतात, पोल टू पोल. व्यवस्थित लक्ष द्या. हे इथून या पोल म्हणजे सेंट्रिओल टू सेंट्रिओल किंवा पोल टू पोल, हे जे फायबर आहेत पोल टू पोल, याला म्हणायचं इंटरपोलर फायबर. काय म्हणायचं?
इंटरपोलर फायबर्स किंवा रेज म्हटलं तर स्पिंडल फायबर्स, इंटरपोलर फायबर्स. पोल टू पोल नावावरून लक्षात येतं, दोन पोलच्या मध्ये आहेत म्हणून याला म्हणायचं इंटरपोलर. दुसरं, हा क्रोमोझोम पासून म्हणजे सेंट्रिओमियर पासून सेंट्रिओल पर्यंत असतो, याला क्रोमोसोमल फायबर म्हणायचं. काय म्हणायचं? क्रोमोसोमल फायबर. कुठून कुठं आहे? क्रोमोझोम टू सेंट्रिओल. आता हा दोन क्रोमोझोमच्या मध्ये आहे, क्रोमोझोम टू क्रोमोझोम, याला इंटर क्रोमोसोमल फायबर म्हणायचं. इंटर क्रोमोसोमल फायबर. ओके. इंटर क्रोमोसोमल फायबर. बघा, स्पिंडल फायबर्स कोणकोणते आहेत? गॅस्ट्रल रेज आहेत की जे सेंट्रिओल पासून रॅडिएट होतात आणि पेरिफेरी साईडला असतात. त्याच्यानंतर इंटरपोलर या पोलपासून या पोलपर्यंत आहेत. त्याच्यानंतर क्रोमोसोमल फायबर क्रोमोझोमपासून सेंट्रिओलपर्यंत हा जो आहे हा क्रोमोसोमल फायबर आहे. दोन क्रोमोसोमच्या मध्ये आहेत, याला म्हणायचं इंटर क्रोमोसोमल फायबर. आता काय होतं बघा, जेव्हा हे सेपरेशन होतं, हे या पोलकडे खेचलं जातं, हे या पोलकडे खेचलं जातं, इंटर क्रोमोसोमल फायबरची लांबी वाढते, इलॉंगेट होतात आणि क्रोमोसोमल फायबर कॉन्ट्रॅक्ट, हा कॉन्ट्रॅक्ट होतो, हा कॉन्ट्रॅक्ट होतो, हा कॉन्ट्रॅक्ट होतो. इकडं हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हे जे आतील फायबर्स आहेत त्याची लांबी वाढते. सो इलॉंगेशन ऑफ इंटर क्रोमोसोमल फायबर and contraction of chromosomal fiber results into transfer of chromatid towards the opposite poles. So chromosomal fiber shows contraction, so the daughter chromosomes moves towards opposite pole called as anaphase. ओके. आता या anaphase नंतर आपल्याला नेक्स्ट फेज बघायचे, ती म्हणजेच टीलोफेज. चला, नेक्स्ट फेज आहे टीलोफेज. फोर्थ फेज आहे कॅरिओकायनेसिसची. टीलो मीन्स एंड, टीलोफेज. आता या टीलोफेजमध्ये काय काय बदल होतात? इट इज एक्झॅक्टली अपोजिट टू दी प्रोफेज. प्रोफेजच्या विरुद्ध असते टीलोफेज, अपोजिट टू प्रोफेज. म्हणजे प्रोफेजमध्ये जे इव्हेंट्स घडलेले होते, ज्या घटना घडलेल्या होत्या त्या इथं विरुद्ध दिशेने घडतील. म्हणजे जसं की न्यूक्लिअर मेम्ब्रेन तिथं डिसॲपियर झालं, इथं ते रिॲपियर होईल. सेंट्रिओल असेल, हे सगळे चेंजेस आपल्याला प्रोफेजच्या अपोजिट पाहायला मिळतात आणि म्हणून यातला म्हटलं जातं अपोजिट टू दी प्रोफेज. काय काय चेंजेस होतात बघूया. प्रोफेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे जे सगळे क्रोमोझोम असतात हे एका साईडला गेलेले असतात. ओके. क्रोमोझोम हे अपोजिट पोलला गेलेले आहेत, हे सगळे स्पिंडल निघून जातात. सो डिसॲपिअरन्स ऑफ स्पिंडल. सो स्पिंडल फायबर्स गेट डिसॲपियर. स्पिंडल फायबर सगळे नष्ट होणार आहेत, स्पिंडल फायबर सगळे डिसॲपियर झालेले आहेत. बघा, आपण सेल दाखवतोय, स्पिंडल फायबर डिसॲपियर झालेले आहेत. त्याच्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर व्हायला सुरुवात होते. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर नियर दी पोल.
बघा हा पोल आहे, या साईडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुरुवातीला रिॲपियर व्हायला सुरुवात होते, इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर व्हायला सुरुवात होते. न्यूक्लिओलस गेट रिॲपियर. जे प्रोफेजमध्ये नष्ट झालं होतं ते इथं तयार होणार, केंद्रकाचं आवरण नष्ट झालं होतं हे पुन्हा तयार होत आहे, रिॲपियर. न्यूक्लिओलस गेट रिॲपियर. न्यूक्लिओलस पण तयार झालेलं आहे, रिॲपियर व्हायला सुरुवात होते. नंतर हे जे क्रोमोझोम्स असतात ते क्रोमोझोम्स त्या ठिकाणी आपण बघितलं होतं शॉर्ट थिक व्हायला सुरुवात होत होती, कंडेन्सेशन झालं होतं, डिहायड्रेशन झालं होतं. इथं त्याच्या विरुद्ध प्रोसेस होते, हे जे क्रोमोझोम फायबर्स असतात ते थिन व्हायला सुरुवात होते, लॉंग अँड थिन होतात. सो क्रोमोझोम्स आर लॉंग अँड थिन. हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुरुवातीला डिसकंटिन्युअस असतं, नंतर कंटिन्युअस होतं, हे कंटिन्युअस होतं. न्यूक्लिओलस कम्प्लिटली फॉर्म होतं. हे जे क्रोमोझोम असतात ते थिन होतात, लॉंग होतात आणि एका केंद्रकाची 2 केंद्रकं होतात, ज्याला आपण डॉटर न्यूक्लिआय म्हणतो. काय म्हणतो? डॉटर न्यूक्लिआय, कॉल्ड ॲज डॉटर न्यूक्लिआय, ऑल्सो कॉल्ड ॲज डॉटर न्यूक्लिआय, केंद्रके. या पोलचं सेंट्रिओल इथंच राहतं, नियर दी न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे सेंट्रिओल आहे. या साईडचं सेंट्रिओल इथं असतं, सेंट्रिओल्स आहेत. आणि हे जे सेंट्रिओल्स असतात त्याच्या सभोवताली हे ॲस्ट्रल रेज स्मॉल अमाऊंट पेरिफेरी रिजनला फक्त असतात, हे सेंट्रिओल आहेत. डॉटर न्यूक्लिआय तयार झाले. हे जे डॉटर न्यूक्लिआय तयार होतं याला म्हणायचं टीलोफेज. काय म्हणायचं? टीलोफेज. पुन्हा एकदा बघा, स्पिंडल फायबर डिसॅपियर झाले, नष्ट झाले, न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिॲपियर झाले, न्यूक्लिओलस रिॲपियर आहे, क्रोमोझोम्स लॉंग झाले, थिन होतात आणि नंतर ते इनव्हिजिबल होतील. सो दिस इज कॉल्ड ॲज टीलोफेज. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस रिॲपियर आहे, स्पिंडल फायबर डिसॅपियर आहेत आणि या ठिकाणी 2 केंद्रक तयार झाली, याचा अर्थ इथं कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालंय. सो इट कंप्लीट दी प्रोसेस ऑफ कॅरिओकायनेसिस. आणि ही कॅरिओकायनेसिस झाल्यानंतरची पुढची स्टेप असते ज्याला आपण म्हणत असतो सायटोकायनेसिस. म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम होतं, याला म्हणायचं सायटोकायनेसिस. ते कशा पद्धतीनं होतं हे आपण बघणार आहे. टीलोफेज कळालेले तुम्हाला, फिगर आणि कॅरेक्टरिस्टिक्स ॲड करा. कॅरिओकायनेसिस नंतर आपल्याला सेकंड पार्ट असतो तो म्हणजे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस, ओके. डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. सो डिव्हिजन ऑफ, कोणाचे डिव्हिजन होणार? ह्या उरलेल्या सायटोप्लाझमचे. आता 2 केंद्रकं तर तयार झालेले आहेत, आता सायटोप्लाझम पण विभागला जातो. सो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, ओके. आता हे सायटोप्लाझमचे डिव्हिजन कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर होतं. सो इट टेक्स प्लेस आफ्टर कॅरिओकायनेसिस. म्हणजे टीलोफेज नंतर होते, टीलोफेज.
आता याच्यामध्ये हे होत असताना ॲनिमल सेल आणि प्लांटमध्ये सेलमध्ये हे वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. इन ॲनिमल सेल इट टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ फरो. फरो म्हणजे डिफ्रेशन, खाच किंवा एक खड्डा तयार होतो. फॉर्मेशन ऑफ फरो याचा अर्थ ही जी सेल आहे याच्या या साईडला अशा पद्धतीचा एक फरो तयार होतो, खाच किंवा खड्डा तयार होतो. याही साईडला अशाच पद्धतीचा खाच किंवा खड्डा तयार होतो. याला फरो म्हणायचं, कॉल्ड एज फरो. आणि मग नंतर हे बाहेरून आउटसाइड टू इनसाइड, हा जो फरो असतो तो आउटसाइड टू इनसाइड असतो. सो आउटसाइड टू इनसाइड. आणि मग नंतर हे पुन्हा आतील साईडला जातं, इनसाइडला जातं आणि असं फ्यूज होऊन ह्या दोन पेशी वेगळ्या होतात. आणि फायनली आपल्याला या साईडला एक डॉटर सेल मिळते, या साईडला एक डॉटर सेल मिळते. हे याचं केंद्रक आहे, हे याचं केंद्रक आहे. केंद्रकामध्ये न्यूक्लिओलस आहे, इथं न्यूक्लिओलस आहे. हे क्रोमोझोम्स आहेत, हे क्रोमोझोम्स आहेत. या ठिकाणी सेंट्रीओल आहे, या ठिकाणी एक सेंट्रीओल असतं. हे बाहेरचा पार्ट असतो तो सेंट्रीओलचा आहे. आणि याला म्हणायचं डॉटर सेल्स. सो इन ॲनिमल सेल इट टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ फरो. हा MCQ आहे, नीटसाठी महत्त्वाचा पार्ट आहे. सो इन केस ऑफ नीट अँड CET, फरो. प्लांट सेलमध्ये मात्र थोडं वेगळं आहे. इन प्लांट सेल it takes place by formation of cell plate. सेल प्लेट तयार होते. हा पण नीटसाठी MCQ आहे महत्त्वाचा. सेल प्लेट याचा अर्थ असा असतो, ही समजा प्लांट सेल आहे, सेल वॉल सेल मेम्ब्रेन डबल असतं. आता याच्यात दोन केंद्रक तयार झालेले आहेत. इथं एक केंद्रक आहे आणि या साईडला एक केंद्रक आहे. तर ह्या दोन केंद्रकाच्या मध्ये अशी आतून बाहेर, सुरुवातीला इनसाइडला आणि मग आतून बाहेरच्या बाजूला असं एक पार्टिशन तयार होतं, इनसाइड टू आउटसाइड. सो इनसाइड टू आउटसाइड याला म्हणायचं सेल प्लेट. आणि मग फायनली आपल्याला ह्याच्यापासून दोन वेगवेगळ्या डॉटर सेल्स मिळतात. या साईडचे एक प्लांट सेल तयार होते, या साईडला एक प्लांट सेल तयार होते. सेल वॉल सेल मेम्ब्रेन हे त्याचं न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस क्रोमोझोम. सो न्यूक्लिओलस क्रोमोझोम. सो दिस इज नथिंग बट सेल प्लेट. आणि ही सेल प्लेट असते, ही मिडल लॅमिला म्हणून काम करते. सेल वॉलच्या मध्ये मिडल लॅमिला ॲक्ट ॲज अ मिडल लॅमिला. हा पण MCQ आहे. सो सेल प्लेट फंक्शन ॲज अ मिडल लॅमिला इज इम्पॉर्टंट फॉर नीट अँड CET. महत्त्वाचा पार्ट आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज सायटोकायनेसिस. फायनली आपल्याला 2 डॉटर सेल्स मिळतात आणि इथं मायटॉसिस पार्ट असतो. हा मायटॉसिस पार्ट असतो तो कंप्लीट होत असतो. ओके, मायटॉसिस गेट कंप्लीटेड.